आज मी तुम्हाला आर्म वेल्ड गनच्या हँडलचं रिपेअरिंग शिकवणार आहे. हा IT गन आर्म वेल्डचा हँडल आहे. याचा रिटॅक स्विचचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला चेक करायचा आहे. जर स्विच खराब असेल तर स्विच चेंज करायचा. हा दुसरा वेल्ड 1 वेल्ड 2चा प्रोग्रामचा स्विच आहे. तर आता हा टॉगल स्विच चेक करायचा पहिला, म्हणजे खोलून घेऊ हँडल पहिला. खोलल्यानंतर कारण की आपल्याला मध्ये वायर तुटली का टॉगल स्विच खराब आहे. आता टेस्टर, कटर, त्याला लागणारं साहित्य खोलायला, वायरची लाईट कटर, पुन्हा वायर जर इन्सुलेशन निघालं असलं तर टेप, या गोष्टी लागतात त्याला. त्यासाठी पुन्हा एक बाजूला नवीन टॉगल स्विच आणून ठेवलेला आहे मी, जेणेकरून जर टॉगल स्विच खराब असला तर टॉगल स्विच चेंज करायसाठी. आणि टॉगल स्विचला खोलण्यासाठी 14-15चा पान असतो, जेणेकरून 14चा पान बसतो त्यामध्ये. तर ते पहिल्या टेस्टनं खोलून घ्यायचं आपल्याला. ते ह्याला 2 स्क्रू असतात, एक 4 mmचा असतात, एक दुसरा 5 mmचा असतो. पण तो 5 mmचा 4 mmचाच असतो, पण तो खराब झालेला आहे. त्यामुळे आता आपल्याला तो स्विच स्क्रू अवेलेबल नाही. आपण ह्याला ड्रिल मारून छोटा स्क्रू बसलेला आहे. सेम पाठीमागाला लागतो तसंच पूर्ण आपण सेम 4 mmचा लावणार आहे. आता ही टॉगल स्विचची स्लीव काढून घ्यायची, जेणेकरून आपल्याला म्हणजे कळेल की चेक करण्यासाठी की बाबा टॉगल स्विचचा कुठला पॉईंट खराब आहे काय. मग हा दुसरा नवीन टॉगल स्विचला आहे. ह्यातला आपल्याला 4च पॉईंट यूज करायचे आहेत. आता ह्या दोन्ही पॉईंटला चेक करायचं. माझ्याकडे डिजिटल एक तयार केली आहे कंटिन्युटी टेस्टर. त्याच्या फक्त तुम्हाला आता तो दिसणार नाही, फक्त ते 2 वायर दिसतील. आणि तो टच केल्यानंतर तिकडं डायरेक्ट लाईट आणि बीप बीपची आवाज येते. तेव्हा याच्यामध्ये येणार नाही तुम्हाला आवाज. आता पॉईंट चेक करायचे दोन्ही पण, म्हणजे हा पॉईंट एक आणि तो वरचा एक. तर आता कुठलाच यातला पॉईंट दाखवत नाही, याचा अर्थ टॉगल स्विच खराब झाला आहे. तो टॉगल स्विच चेंज करायचा आपल्याला. तर त्याला खोलून घेऊ 1400 स्पॅनरनं, कारण पकडपेक्षा पॅन चांगला खोलतो. टॉगल स्विचला खोलून घेतलेला आहे. आता जो नवीन टॉगल स्विच आहे त्याला फिटिंग करून घ्यायची त्याच्यामध्ये. आता हा तर काय खराब झालेला आहे. ह्याला खोलून ह्याच्यामध्ये किती एक खाली एक लॉक नट असते, त्याच्यावर एक सेफ्टी लॉक पट्टी असते, आणि त्याच्यावरती एक वायसर आणि वरती लॉक नट असतो. असे 2 लॉक नट, एक वायसर आणि एक सेफ्टी वायसर असतो, म्हणजे जेणेकरून ते हलू नये असं वायसर असतो. पहिला खालचा चेक लॉक नट आहे तो टाईट करून घ्यायचा, जेणेकरून तो लूज झाला तर टॉगल स्विच आणि त्या पट्टीमधला त्या लॉक नटचा आणि पट्टीमधला गॅप वाढला की टॉगल स्विच फिरतो आणि वायर कट होतं. तर ह्याला जी खाचा आहे, ही खाचा आणि ह्याची खाचा म्हणजे ती पट्टी बरोबर त्यात मॅच झाली पाहिजे, जेणेकरून टॉगल स्विच फिरणार नाही. त्याला व्यवस्थित बसवून घ्यायचं, जेणेकरून तो फिरणार नाही. आणि टॉगल स्विचला पण खाची असते, त्यामध्ये बरोबर तो वायसर बसतो. आता ह्याला एक वायसर टाकून पुन्हा लॉक नट टाकून टाईट करायचं स्पॅनर, जेणेकरून स्पॅनरनं टाईट केलं म्हणजे प्रॉपर आणि फुल टाईट होतं. पकडण्यावर थोडंफार लूज राहतं, पण स्पॅनरनं एकदम फुल टाईट होतं. त्यामुळे शक्यतो स्पॅनरचा वापरा, आणि तो बेरिंग वापरा, कारण पट्टीपाना ह्याच्यामध्ये बसत नाही. आता काही हँडलला पट्टीपाना बसतो, काही ह्याला बसत नाही. त्यामुळे शक्यतो सगळीकडेच रिंगपाना चालतं. ह्याला फुल टाईट करून घ्यायचं आहे, यामध्ये लूज नाही राहिलं पाहिजे. लूज कुठलीच वस्तू ठेवायची नाही. इलेक्ट्रिकल काम करताना कुठलीच वस्तू लूज ठेवायची नाही. तिथं स्पॅनरनं टाईट करतो, टेस्टरनं टाईट करतो, ती वस्तू कुठलीच लूज ठेवायची नाही. आणि लूज ठेवल्यानं वायर असेल तर शॉर्ट सर्किट होतं, आणि बाकी म्हणजे जरी नट बोल्ट टाईट केले तर त्याच्या नट बोल्टामध्ये जर लूज राहिलं तर स्पार्किंग होऊन तो पार्ट जुळून जातो. आता यासाठी आपल्याला कुठले पण 4 पॉईंट वापरायचे तर हे 4 पॉईंटसाठी मी सोल्डर गरम करायला चालू केली तर ती सोल्डर त्याला 4ही पॉईंटला सोल्ड करून घ्यायची व्यवस्थित, जेणेकरून वायरी पण निघाली नाही पाहिजे असे.
हा व्हिडिओ तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि असलेच व्हिडिओ बघण्यासाठी ऑलच्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला हे सगळे व्हिडिओ असे बघायला भेटतील. आणि जर तुम्हाला दुसरा कुठला व्हिडिओ पाहिजे असला ह्याच्या रिलेटेड किंवा कुठला पण व्हिडिओ पाहिजे असला इलेक्ट्रिकलमधला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्याचा मी प्रयत्न करेन तो व्हिडिओ आणायचा. आता सगळे चारी पॉईंट मी सोल्ड करून घेतलेले. आता त्यातली 1 बाय 1 वायर घ्यायची, सोल्ड करायची. का तर नवीन माणसाला हे 1 बाय 1 केली म्हणजे चुकत नाही. आता हे मला कसं आहे, मला माहीत झालेलं आहे, त्यामुळे मी एकदम 4 बी काढू शकतो. पण ते तुम्हाला दाखवायसाठी मी 1 बाय 1 काढतो आहे, जेणेकरून 1 बाय 1. आणि ते काढलेल्या वायरला पण व्यवस्थित सोल्ड करायचं, जेणेकरून ते निघलं नाही पाहिजे. काम करताना प्रॉपर काम करायचं. एक 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 वायर काढायची, त्याच बाजूची काढली की त्याच बाजूची पण त्याच बाजूला बसवायची. असते टोटल वायर 3 वायर असते, एक स्पॉट स्विचची असते वायर. 4 वायर असते टोटल. एक ए आणि बी असते रेटेक्ससाठी, आणि दुसरी जी असते ते पॉट स्विचला वेल्ड वनचं कमांड देण्यासाठी असते. तर ती कनेक्ट नाही झाली तर गन स्पॉटिंग करत नाही, जेणेकरून ती वायर कनेक्ट झाली पाहिजे. आणि असं वायर जर गुंता झाली असेल तर गुंता काढून करायची, जेणेकरून पुन्हा लवकर मेंटेनन्समध्ये येत नाही ती. आता 1 बाय 1 वायर लावायची. एका वेळी तुम्हाला हात आडवायचा समजा. दुसरी एक बाजू झाली, आता दुसऱ्या बाजूची 2 वायर लावायच्या. आता हेरिटेकची वायर आहे, ती मग अशी वेल्ड वनची होती, स्पॉट स्विचची होती. व्यवस्थित सावकाश काम करून प्रॉपर काम करायचं, जेणेकरून सोल्डरिंग निघायला नाही पाहिजे, तुला नाही पाहिजे. आता ही चौथी वायर आहे. हा वायर जरा थोडा शॉर्ट आहे, कमी पडतोय, तरी त्याला व्यवस्थित सोल्डर करायचं प्रॉपर. आपण सोल्डरिंग करायची. तर ह्या प्रॉपर झाले. पुन्हा एकदा घाणला नेऊन किंवा तुमच्यापेक्षा जर हे असेल, एखादं किट बनवलं असेल की चेक करायसाठी झालं आहे का नाही हँडल ओके, तर त्यासाठी ती तिथं पण चेक करायचं. जर हा हँडल पूर्ण आता हे झालं, रिपेअरिंग झालं, आता ह्यातली एक वायर ह्याची स्लीव लावून टाकायच्या पहिले, जेणेकरून ती दोन्ही शॉर्ट नाही झाले पाहिजे. चारी बाजूच्या चारी स्लीव लावून टाकायच्या. तर ह्याच हँडलला एक वेल्ड वनची वायर कट झाली, ती काही एकच तारावर राहिली, ती आता हालचालीमध्ये तुटली. आणि शक्यतो सगळ्या वायर चेक करायच्या किंवा कुठली तुटली का, तुटायचे मार्ग आहे का, म्हणजे नाही का तुटणार आहे का. मग त्याला व्यवस्थित चिलवून पहिला तो जुनावाला भाग कट करायचा, ती वायर चिलायची, त्याला व्यवस्थित पिळा मारायचा. पिळा मारल्यानंतर कसे सोल्डरिंग केल्यानंतर वायर असं लांबत नाही, कारण की हिटिंग झालं की वरचं निश्चित विरघळतं, वितळतं, लगेच ते तोंड वाजतं, म्हणजे त्याचं वायरी मोठ्या होतं. म्हणून टाईट केल्यानंतर ती वायरी कुठं जात नाही. मग सोल्डरिंग व्यवस्थित करायचं, ती वायर जोडून टाकायची. आणि त्याला जी वायर तुटलेली असते ती पहिली सोल्डरिंग वायर काढायची, नाही तर तिथं मोठी सोल्डरिंग झाली की पुन्हा वायर तुटते, मग म्हणजे जास्त शॉर्ट सर्किट होण्याचं, म्हणजे शॉर्ट होण्याचं भीती आहे. आणि जर तसं झालं तर डायरेक्ट घाण चालते, न बटन दाबता स्पॉटिंग करायला चालू करते. त्यामुळं ते व्यवस्थित सोल्डरिंग करायचं, जेणेकरून जास्त नाही, जेवढं पाहिजे तेवढं सोल्डरिंग करायचं. आता स्लीव लावून पण व्यवस्थित वायर कुठली अडकली नाही पाहिजे करून बघायचं की बाबा कुठली वायर अडकली काही नाही. आणि मग पुन्हा ती व्यवस्थित 1-2 स्क्रू लावून टाईट करायचं. आणि टाईट करताना एवढं लक्ष ठेवायचं की वायर कुठली स्क्रूच्या मध्ये येते का, की बाबा वायर टाईट करताना हँडलच्या त्या दोन्ही कवरच्या मध्यभागी आली का. तसं केलं तर आपण टाईट करतो आता, नंतर मग पुन्हा ते लूज होतं. जर वायर अलीकडे पलीकडे गेली तर लूज होतं हँडल, मग पुन्हा अजून वायर कट होण्याचं काम, हँडल खराब होण्याचं चान्स असते. त्यामुळं पूर्ण टाईट करायचं ह्याला.